नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपलं स्वागत आहे. आपण आज भारतीय राज्यघटनेतला एक अत्यंत महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत, तो म्हणजे आणीबाणीच्या तरतुदी. MPSC असो किंवा इतर कोणतीही स्पर्धा परीक्षा या विषयावर प्रश्न हमखास विचारले जातात. चला एका अगदी मूलभूत प्रश्नापासून सुरुवात करूया, जो आपल्याला या तरतुदींच्या मूळ उद्देशापर्यंत घेऊन जाईल. बघा, सामान्य परिस्थितीत आपला भारत देश एक संघराज्य म्हणून काम करतो, म्हणजे केंद्र आणि राज्यांमध्ये अधिकारांची वाटणी असते. पण अशी कोणती परिस्थिती येते जेव्हा हे संघराज्य स्वरूप बदलून देश एकात्मिक म्हणजे युनिटरी बनतो? याचं उत्तर याच आणीबाणीच्या तरतुदींमध्ये दडलेलं आहे. तर आपण हा संपूर्ण विषय 5 सोप्या विभागांमध्ये विभागून समजून घेणार आहोत. आपण अगदी बेसिक माहितीपासून सुरुवात करू आणि हळूहळू त्या महत्त्वाच्या तपशिलांपर्यंत पोहोचू जे परीक्षांमध्ये वारंवार विचारले जातात. ओके, तर पहिला टप्पा. सगळ्यात आधी हे समजून घेऊ की ह्या तरतुदींचा पाया काय आहे. म्हणजे हे इतके मोठे आणि शक्तिशाली अधिकार आपल्या राज्यघटनेत आले कुठून आणि ते का ठेवण्यात आले? चला पाहूया. ही माहिती परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. हे मुद्दे अगदी लक्षातच ठेवा. राज्यघटनेचा भाग 18 आणि त्यातली कलमं 352 ते 360 ही पूर्णपणे आणीबाणीसाठी आहेत. आणि याचा मुख्य स्रोत कोणता? तर 1935चा भारत सरकार कायदा. तसंच आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क स्थगित करण्याची कल्पना आपण जर्मनीच्या वायमर राज्यघटनेवरून घेतली आहे. हे सगळं का? तर देशाची एकता आणि सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी. चला आता आपण आणीबाणीच्या पहिल्या आणि सर्वात गंभीर प्रकाराकडे वळूया. तो आहे कलम 352 अंतर्गत लावली जाणारी राष्ट्रीय आणीबाणी. नावातच सगळं आहे. जेव्हा संपूर्ण राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो तेव्हा ही लागू केली जाते. बरं, तर ही आहे या तरतुदीची अधिकृत व्याख्या. एक गोष्ट इथे खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे आणीबाणी कोणत्याही छोट्या मोठ्या कारणावरून लावता येत नाही. त्यासाठी फक्त 3 अगदी स्पष्ट कारणं दिली आहेत. एक तर युद्ध, दुसरं परकीय आक्रमण किंवा तिसरं म्हणजे देशांतर्गत शस्त्र बंडाळी. या प्रत्येक शब्दाला एक कायदेशीर वजन आहे. इथे खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा बदल आहे, जो आपल्याला माहितीच हवा. मूळ राज्यघटनेत सशस्त्र बंडाळी हा शब्द नव्हता. त्याऐवजी अंतर्गत अशांतता असा शब्द होता. आता अशांतता हा शब्द खूपच व्यापक आणि अस्पष्ट आहे, नाही का? त्याचा गैरवापर होऊ शकतो. म्हणूनच 1978 साली 44व्या घटनादुरुस्तीने हा शब्द बदलला आणि त्या जागी सशस्त्र बंडाळी असा अधिक नेमका शब्द वापरला गेला. परीक्षेसाठी हा बदल खूप महत्त्वाचा आहे. आता राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्याची प्रक्रिया सुद्धा खूप कडक आहे. सगळ्यात महत्त्वाचं, राष्ट्रपती स्वतःच्या मनाने किंवा फक्त पंतप्रधानांच्या तोंडी सल्ल्याने हे करू शकत नाहीत. त्यासाठी संपूर्ण कॅबिनेटची लेखी शिफारस लागते. आणि एकदा घोषणा झाली की संसदेच्या दोन्ही सभागृहांनी 1 महिन्याच्या आत तिला विशेष बहुमताने मंजुरी द्यावी लागते. विशेष बहुमत म्हणजे साधं बहुमत नाही, तर एक कठीण प्रक्रिया आहे, जेणेकरून याचा गैरवापर टाळता येईल. राष्ट्रीय आणीबाणीचे परिणाम खूप मोठे आणि दूरगामी असतात. केंद्राचे अधिकार प्रचंड वाढतात, राज्यांचे अधिकार कमी होतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर मर्यादा येतात. पण इथे लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट म्हणजे 44व्या घटनादुरुस्तीमुळे कलम 20 आणि कलम 21 म्हणजे जीविताचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क हे कोणत्याही परिस्थितीत निलंबित करता येत नाहीत. हा नागरिकांसाठी खूप मोठा दिलासा आहे. चला आता आपण दुसऱ्या प्रकारच्या आणीबाणीकडे जाऊया, जी आपल्या देशात प्रत्यक्षात सर्वात जास्त वेळा वापरली गेली आहे. ती म्हणजे कलम 356 अंतर्गत लावली जाणारी राष्ट्रपती राजवट किंवा ज्याला आपण राज्य आणीबाणी असंही म्हणतो. ही तरतूद कधी वापरली जाते? जेव्हा एखाद्या राज्याचे राज्यपाल राष्ट्रपतींना असा अहवाल देतात की राज्यातील सरकार राज्यघटनेनुसार काम करू शकत नाहीये. सोप्या भाषेत सांगायचं तर राज्यात घटनात्मक यंत्रणा कोलमडली आहे. तेव्हा त्या राज्याचा कारभार राष्ट्रपती आपल्या हातात घेतात. आता राष्ट्रीय आणीबाणी आणि राष्ट्रपती राजवट यातला फरक परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. इथे संसदेच्या मंजुरीसाठी विशेष बहुमत लागत नाही, तर साधं बहुमत पुरतं. म्हणजे उपस्थित आणि मतदान करणाऱ्यांपैकी 50% जास्त सदस्यांची मंजुरी. आणि दुसरा मोठा फरक म्हणजे राष्ट्रपती राजवट जास्तीत जास्त 3 वर्षांसाठीच लागू केली जाऊ शकते. हे लहान लहान फरक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि आता आपण तिसऱ्या आणि शेवटच्या प्रकाराकडे वळूया, तो म्हणजे कलम 360 अंतर्गत आर्थिक आणीबाणी. नावातच आहे, देशावर गंभीर आर्थिक संकट आल्यास ही तरतूद वापरली जाते. ही कधी जाहीर होते? जेव्हा राष्ट्रपतींची खात्री पटते की भारताची किंवा देशाच्या कुठल्याही भागाची आर्थिक पत किंवा स्थिरता धोक्यात आली आहे.
अशावेळी केंद्र सरकार राज्यांना आर्थिक बाबतीत कठोर निर्देश देऊ शकतं. इतकंच नाही तर अगदी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांचे पगार कमी करण्याचे अधिकार केंद्राला मिळतात. इथे एक खूप मोठा आणि महत्त्वाचा फरक आहे. राष्ट्रीय आणीबाणी आणि राष्ट्रपती राजवटीला दर 6 महिन्यांनी संसदेकडून पुन्हा मंजुरी घ्यावी लागते. पण आर्थिक आणीबाणी एकदा का संसदेने मंजूर केली की ती अनिश्चित काळासाठी लागू राहते. जोपर्यंत राष्ट्रपती स्वतः ती मागे घेत नाहीत तिला वारंवार मंजुरीची गरज लागत नाही. आणि ही एक आश्चर्याची पण तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. भारताच्या आजपर्यंतच्या इतिहासात एकदाही आर्थिक आणीबाणी लागू करण्याची गरज पडलेली नाही. अगदी 1991च्या मोठ्या आर्थिक संकटाच्या वेळीही या तरतुदीचा वापर टाळण्यात आला होता. हा फॅक्ट परीक्षेसाठी लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आपण आत्तापर्यंत 3 प्रकारच्या आणीबाणी पाहिल्या. पण या तरतुदी जशाच्या तशा राहिल्या नाहीत. काळानुसार विशेषतः घटनादुरुस्त्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या काही महत्त्वाच्या निकालांमुळे त्यांच्या वापरावर अनेक बंधनं आली आहेत. चला ते पाहूया. 1975च्या आणीबाणीच्या अनुभवातून शिकून 1978मध्ये 44वी घटनादुरुस्ती करण्यात आली. ही दुरुस्ती म्हणजे एक प्रकारे संरक्षक कवच आहे. तिने काय केलं तर कॅबिनेटची लेखी शिफारस बंधनकारक केली. अंतर्गत अशांतता हा अस्पष्ट शब्द काढून टाकला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कलम 20 आणि 21 अंतर्गत मिळणाऱ्या जीविताच्या हक्काला पूर्ण संरक्षण दिलं. मिनर्वा मिल्स खटला जो 1980मध्ये झाला हा एक मैलाचा दगड ठरला. या निकालाने स्पष्ट केलं की आणीबाणीची घोषणा ही न्यायालयाच्या कक्षेबाहेर नाही. म्हणजे काय तर जर सरकारने वाईट हेतूने किंवा चुकीच्या कारणांसाठी आणीबाणी लावली असेल तर त्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देता येऊ शकतं. आणि मग येतो SR बोम्मई खटला. हा एक ऐतिहासिक निकाल आहे ज्याने कलम 356च्या गैरवापराला खूप मोठ्या प्रमाणात आळा घातला. या निकालाने स्पष्ट केलं की एखाद्या राज्यात सरकारकडे बहुमत आहे की नाही हे राजभवनात नाही तर विधानसभेच्या पटलावरच सिद्ध झालं पाहिजे. चालू घडामोडींच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा बदल लक्षात ठेवायला हवा. 2019मध्ये कलम 370 रद्द झाल्यानंतर आता जम्मू आणि काश्मीरमध्ये इतर राज्यांप्रमाणेच थेट कलम 356 अंतर्गत राष्ट्रपती राजवट लागू होते. तिथली पूर्वीची राज्यपाल राजवटीची वेगळी तरतूद आता अस्तित्वात नाही. तर या विश्लेषणाच्या शेवटी आपण एका महत्त्वाच्या प्रश्नापाशी येऊन थांबतो. या आणीबाणीच्या तरतुदी देशाच्या सुरक्षेसाठी आणि अखंडतेसाठी एक आवश्यक ढाल आहेत की त्या सत्तेच्या गैरवापरासाठी एक तलवार बनू शकतात. याच दोन्ही गोष्टींमध्ये संतुलन साधणं हेच भारतीय लोकशाही समोरील एक मोठं आव्हान आहे. यावर नक्की विचार करा.